नमस्कार, मी सुचेंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो. सर्वांचं परत एकदा आपल्या MPSC मेन्स टेस्ट सिरीज म्हणजे त्याच्यामध्ये उत्तरे तुमची आणि दिशा आमची असणार आहे याच्यामध्ये सुद्धा परत तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि या टेस्ट सिरीजच्या अंतर्गत आपण डेली आन्सर रायटिंग सर्वांसाठी फ्री आपल्या YouTube चॅनलवरती घेत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं परीक्षेमध्ये याचा इथे सराव होईल. कारण प्रत्येक GS मध्ये GS फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या चारही GS मधील वेगवेगळ्या सेक्टरमधील किंवा वेगवेगळे जे आपण म्हणू शकतो की सिलेबसचा पॉईंट्स आहेत त्याच्या सर्व आपण आपल्या ह्या आन्सर रायटिंग सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. डेली आपण एक आन्सर इथे घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या, आता आपण आजच्या ह्या आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीजमधील GS सेकंड आंतरराष्ट्रीय संबंध IR इंटरनॅशनल रिलेशन मधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे G20 संदर्भामधील. ओके, ग्रुप ऑफ 20 आपण म्हटलेलं आहे की भारतामध्ये जे G20 समिट झालेली होती त्याचा कसा प्रकारे एक जागतिक परिणाम झालेला आहे आणि ग्लोबल साऊथ संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, प्रश्न आपण पाहूयात. G20 मध्ये भारताची जी भूमिका आहे त्याचं आपल्याला मूल्यमापन करायचं. आपल्याला माहिती आहे की भारताने कशा प्रकारे G20 जे आहे ते मागील वर्षामध्ये कशा प्रकारे सक्सेसफुली जे आहे ते पूर्ण केलेली होती. मग ह्या G20 मध्ये भारताची सध्याची भूमिका काय आहे त्याचं मूल्यमापन करायचं आणि भारताचे नेतृत्व या ग्लोबल साऊथसाठी ओके कितपत उपयुक्त आहे हे सुद्धा आपल्याला इथे मांडायचं. GS पेपर सेकंड मधला IR मधला 150 शब्दांसाठी हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या, G20 मध्ये आपण बघितलेलं की भारताने इथं वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतलेले होते. सगळ्यात महत्त्वाचा आफ्रिकन युनियनचा इथे भारताने समावेश केलेला होता. याच्यामध्ये आपण बघू शकतो की भारताचा जो आहे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप हा इकॉनॉमिक कॉरिडॉर सुद्धा या G20 मध्ये आपण इथे संमत केलेला होता. असे वेगवेगळे आपण इनिशिएटिव्ह जे आहे ते G20 मध्ये घेतलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये जे आहे तिथे मेन्शन करू शकता. ओके, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे किंवा प्रत्येकाच्या दृष्टीने उत्तर जे आहे तिथे वेगवेगळे असू शकतं. मी एक प्रकारचे एक सिंपल ज्याप्रमाणे हे मी समजलेले की नवीन सगळे विद्यार्थी आहेत आणि या नवीन विद्यार्थ्यांसाठी एक सिंपल साध्या पद्धतीचं तुम्हाला ज्या पॉईंट सुचतील. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आम्हाला उत्तर लिहिता येत नाही, आम्हाला अवघड पॉईंट लक्षात येत नाहीत. तर एक सर्वसाधारण उत्तर की जे आता एक बॅलन्स उत्तर म्हणून असेल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे पॉईंट्स कव्हर होईल अशा पद्धतीचं एक सोपं उत्तर तुमच्यासाठी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. राईट, प्रश्न कळाला असेल. लक्षात घ्या, ग्लोबल साऊथ साठी, कारण ग्लोबल साऊथचे एक लीडर म्हणून सुद्धा भारत जो आहे, ग्लोबल साऊथ म्हणजे जे डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे त्यांना ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण जगाचा विचार केला तर जगाची जी वरची साईड आहे ते डेव्हलप कंट्री असं मानले जातात आणि खालची जी साईड आहे ओके हे जग आहे, ही जी अमेरिका वगैरे येतात. ओके, आणि खालची साईड आहे याला साऊथ म्हटलं जातं, याला नॉर्थ म्हटलं जातं. या नॉर्थमध्ये कुठले कंट्री आहेत ते डेव्हलप कंट्री आहेत आणि डेव्हलपिंग किंवा साऊथमधले अंडर डेव्हलप्ड कंट्री आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याचं एक प्रतिनिधित्व करण्यासाठी भारत जो आहे तो इथं आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इनिशिएटिव्ह घेताना आपल्याला इथे दिसतो. ओके, या संदर्भामध्ये प्रश्न आहे तर आपण याचं उत्तर कशा पद्धतीने लिहू शकतो. लक्षात घ्या, इथे आपल्याला इंट्रोमध्ये काय काय लिहावं लागेल. तर इथे तुम्ही लिहू शकता की भारतामध्ये जी G20 झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय अचिव्हमेंट केलेली आहे किंवा ग्लोबल साऊथ विषयी तर थोडेसे एक दोन तुमचे मुद्दे इथे मांडू शकता. ओके, तर आपण इथे काय लिहिलेलं आहे बघा, जागतिक आर्थिक मंदी, भूराजकीय संघर्ष आणि बहुपक्षीय संस्थांच्या मर्यादांच्या पार्श्वभूमीवरती G20 जी भारतामध्ये झालेली होती त्या मंचावरती भारताचे नेतृत्व अत्यंत निर्णायक ठरलेले आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, भारताने वसुधैव कुटुंबकम ओके या मूल्य आधारित दृष्टिकोनाचा नारा जगामध्ये आपल्याला दिलेला आढळतो. भारताचे ते एक महत्त्वाचं स्लोगन होतं वसुधैव कुटुंबकम. राईट, म्हणजे G20ला केवळ आर्थिक मंच न ठेवता भारताने तिथे एक सस्टेनेबल किंवा आपण म्हणू शकतो की सर्वसमावेशक विकास, नैतिक नेतृत्वाचे एक व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. G20 मध्ये भारताने खूप इथे काही अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. काही तुम्हाला आणखीन याच्यामध्ये एक दोन पॉईंट जर G20 मध्ये मी ज्याप्रमाणे आता सांगितले याच्या अगोदर ते जरी मेन्शन करायचे असतील तरी ते मेन्शन इथे करू शकता. ओके, आता आपण बघू शकतो की मेन बॉडीमध्ये इथे काय लिहायला हवं आपल्याला, जी आन्सरची उत्तराची मेन बॉडी आहे. या मेन बॉडीमध्ये आपण इथे लिहू शकतो की भारतामधील DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे योगदान किती महत्त्वाचं आहे. राईट, या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की भारताच्या ह्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रणालीने शासन आणि नागरिक याच्यामध्ये अधिक सुसंवाद आणलेला आहे. पहिला पॉईंट झाला, आपण इथे काय लिहिलं आहे, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा. राईट, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ह्याच्यामध्ये आपण मांडू शकतो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्या अंतर्गतच येतो.
थेट हस्तांतरण लाभ आपण बघितलेलं आहे की MG नरेगा, आता जी VBG रामजी स्कीम झालेली आहे, या स्कीम अंतर्गत काय होतं, डायरेक्टली त्या बेनिफिशरीच्या हातामध्ये पैसे जातात. ओके, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर झालेला आहे. याच्यामुळे मधला जो आपण म्हणू शकतो की जिथे करप्शन व्हायचं किंवा जे ते लूप होल्स होते ते सगळं पूर्ण बंद झालेले आहेत. याच्या यंत्रणेमुळे होणारी गळती जी आहे ती लक्षणीयरित्या कमी झालेली असून लाभ ते लाभार्थ्यापर्यंत तो पोहोचतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघू शकतो की तिथे त्याच्या अंतर्गतच म्हणजे DPIच्या अंतर्गत आपण म्हणू शकतो की आधार आधारित ओळख, याच्यासोबतच UPI युनिफाईड पब्लिक इंटरफेस आणि डिजिलॉकर यासारख्या आर्थिक समावेशनामध्ये वाढ झाली. म्हणजे अशा घटकांमुळे काय झालेले आहे तर आर्थिक समावेशन, ओके, इकॉनॉमिक इन्क्लुजन होण्यास इथं वाढ झालेली आहे. याच्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण अधिक ट्रान्सपरंट झालेलं आहे, पारदर्शक, वेगवान आणि उत्तरदायी झालेलं आहे. हे आपण इथे मेन्शन करू शकतो. राईट. दुसरं लिहू शकतो जागतिक याचा प्रभाव काय पडलेला आहे. मग भारताचं जे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे जे मॉडेल आहे ते आज अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी खर्चामध्ये स्केलेबल आणि सर्वसमावेशक डिजिटल सोल्युशन उपलब्ध करून देणारे हे मॉडेल विशेषतः आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकेतील देश स्वीकारत आहेत. आपण बघितलेलं आहे की भारताचं UPI असेल किंवा वेगवेगळे भारताचे UPI जरी बघितलं, UPIचा जरी संदर्भ घेतला तर अनेक देशांनी भारताचं UPI जे आहे ते स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भारताचं जे हे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जागतिक मान्यता मिळवताना दिसताना वेगवेगळे देश हे स्वीकारताना दिसतात. मग हे सुद्धा आपण जे आहे ते ग्लोबल पब्लिक गुड्स म्हणून पुढे रेटून एक G20 मंचावरती याचा सुद्धा इथे स्वीकार इथे आपण किंवा याचं आपण म्हणू शकतो की जागतिक लेवलला याचा आपण एक मान्यता मिळवण्याचा या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा भारताने ते प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. ओके, खऱ्या अर्थानं बघितलं तर हा आन्सर जे आहे ते G20 आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भामध्ये प्रश्न पाहिजे होता, परंतु G20च्या बाबतीमध्ये आणि ग्लोबल साऊथच्या बाबतीमध्ये मी इथे मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक व सामाजिक परिणाम जर बघितलं तर आपण या डिजिटल पेमेंटच्या व्यापक वापरामुळे अनौपचारिक अर्थव्यवस्था हळूहळू औपचारिक क्षेत्रात समाविष्ट होत आहे असं आपण म्हणू शकतो. यामुळे कर आधार वाढण्यास, आर्थिक पारदर्शकता सुधारण्यास, म्हणजे थोडक्यात प्रमाणे आपण म्हणू शकतो की जी कर प्रणाली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की GST जास्त गोळा होणार, म्हणजे थोडक्यात कर चुकवेगिरी टाळण्यास किंवा आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये आर्थिक सुधारणा, आर्थिक पारदर्शकता येण्यास आणि वित्तीय स्थैर्याला चालना मिळालेली आपण इथे पाहू शकतो. ओके, जसे ज्याप्रमाणे स्टार्टअप आहे, फिनटेक आहे आणि डिजिटल इनोव्हेशन आहे, या क्षेत्राला आपल्याला गती मिळालेली ती दिसते. राईट. मग आव्हाने काय आहेत इथे? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे डेटा गोपनीयता, सायबर सुरक्षेचे प्रश्न आणि ग्रामीण शहरी डिजिटल दरी, ओके, डिजिटल डिवाइड ही DPI यशस्वीतेतील प्रमुख आव्हाने आहेत ज्यावरती धोरणात्मक उपायांची इथे आवश्यकता आहे असं इथं आपण म्हणू शकतो. राईट. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो DPIच्या संदर्भामधील G20च्या संदर्भामधील आपण इथे म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकूणच भारताचे G20 नेतृत्व सर्वसमावेशक, विकासभिमुख आणि नैतिक नेतृत्वाचे प्रभावी उदाहरण ठरलेले आहे. ग्लोबल साऊथच्या विश्वासार्ह प्रतिनिधी म्हणून भारताची जागतिक ओळख अधिक दृढ झाली असून भविष्यातील बहुपक्षीय, ओके, भविष्यामधील जे बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेला दिशा देण्याची क्षमता इथे भारताने जे आहे ते सिद्ध केलेली आहे. अशा प्रकारे आपण निष्कर्ष जो आहे तो इथे मांडू शकतो. ओके, मग हा जो प्रश्न आहे आपण G20 आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, आणि ग्लोबल साऊथ याचा परिणामावरती अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर इथे मांडू शकतो. ओके, म्हणजे लक्षात घ्या DPI, ग्लोबल साऊथ किंवा G20 या संदर्भामध्ये जर प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्टली हे उत्तर जे आहे ते त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही या उत्तरामधले जे पॉईंट्स आहेत ते कोट करू शकता. राईट. आजच्या या आन्सर रायटिंग सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट आन्सर रायटिंग सेशनमध्ये. धन्यवाद.